अनज हेमंत परत सुरुवात करणार नारंगी मास्टर तर्फे प्रथम गोल सुरू हेमंत आणि नवकर मास्टर तर्फे प्रथम जातात फलंदाजी जाते धनराज आणि राजेश. धनराज स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते राजेश. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. नारंगी मास्टर्स तर्फे पहिले षटक घेत आहेत हेमंत. सुंदर चेंडू मला चक्कावणारा चेंडू म्हणावा लागेल. चेंडू निर्धाव जातोय, बॅटला स्पर्श होत नाही, चेंडू निर्धाव जातोय. सर्व संघाला विनंती असेल जे संघ जेवायचे बाकी असतील तसेच ग्रामस्थ पाहुणे जे कोण जेवायचे बाकी असतील कृपया भोजन कक्षामध्ये जायचं आणि जेवण करून घ्यायचं आहे. हेमंत पुढील चेंडू सुंदर चेंडू म्हणावा लागेल. थोडासा पुश करतात, हिट मारण्याचा प्रयत्न बघूया, नक्कीच 2 धावा पूर्ण करतील. 2 धावेने खाते उघडले जाते. 2 चेंडू 2 धावा नवगर मास्टर संघ. नवगर मास्टर संघ सलामीचे फलंदाज धनराज 2 धाव संख्येवर खेळत आहेत. यामध्ये पुढील चेंडू थोडा लेग स्टंपच्या बाहेर निघतो. चेंडू पंचांचा इशारा नक्कीच होणार आहे. 2 फंक बाहेर आलेले आहेत आणि अवांतरच्या रूपाने 1 धाव मिळते. धाव संख्या पोहोचते 3 वरती. बिनबाद 3 धावा. हेमंतचा पुढील चेंडू सुंदर चेंडू म्हणावा लागेल. बॅटला चाटून गेला चेंडू. 1 धाव पूर्ण करतात मैदानात. धावसंख्या पोहोचते 4. 3 चेंडू 4 धावा. उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा समजतात सुंदर चेंडू म्हणावा लागेल. थोडासा ऑस्टमच्या बाहेर निघाला, लेगला मारण्याचा जोरदार प्रयत्न होता. चेंडू खाली राहतोय. एकदा पुढे सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते तिकडे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 वरती. प्रेक्षक दिसत मला चेंडू एकदा पूर्ण होतो. कजार क्षेत्ररक्षण चेंडू पायावर येतोय, हातात घेण्या पायावर घेतात आणि 2 धाव पूर्ण करत पाहू तिथे धावतात नाही. 2 धाव संख्या 2 धाव संख्या धावसंख्या पोचते ती 7. हॅलो हॅलो पुढील चेंडू सुंदर चेंडू म्हणावा लागेल. यॉर्कर बदल टाकला चेंडू. 1 धाव पूर्ण 2 धाव धावतात आणि 2 धाव पूर्ण करतात. 2 धावाने धावसंख्या पोचते बिनबाद 9 धावा आणि षटक संपते. 1 षटका खेळ धावसंख्या झाली 9. हॅलो श्री मालकाई मातेचा 25वा वर्धापन दिन सोहळा रजत महोत्सवी सोहळा शनिवार दिनांक 15 मार्च 2025 रोजी मंगलमय वातावरणात साजरा होणार आहे. सकाळी 9 वाजता होम हवन, पूजा देवीला अभिषेक व आरती, दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 12:30 वाजते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन आहे आणि रात्री 9 वाजता जागरण व मजनाचा कार्यक्रम. निमंत्रक आहेत श्री केशरीनाथ आत्माराम पाटील आणि पाटील परिवार. ठिकाण आहे जळीमरी मंदिराच्या बाजूला मालकाई मंदिर. तरी मालकाई मातेच्या या 25व्या वर्धापन दिन सोहळ्याला सर्व ग्रामस्थांनी पाहुणे मंडळी अगत्य येण्याची कृपा करावी. एक षटक बिनबाद 9 धावा नवकर मास्टर संघ. गौतम येतोय दुसरं षटक नारंगी मास्टर कडून.
सुंदर चेंडू मारा तुमच्या बाळ थोडा आतमध्ये चेंडू येतो एकदा पूर्ण करता क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत नाही एकच धाव सुंदर थ्रो म्हणावा लागेल एका धावेने समाधान म्हणावं लागतं धाव संख्या पोहोचते 10 वरती इथं आगमन झाले दीपक पवार आणि रमेश जडियार यांचं वेलकम आपलं खूप खूप स्वागत आहे वणवण क्रीडा संकुलावरती वणमा नागरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था यांच्या व्यासपीठावरती आपलं खूप खूप स्वागत करतोय वेलकम सुंदर चेंडू म्हणावा लागेल चेंडू निर्धाव जातोय सुंदर चेंडू बॅटची कड जातो लक्षात दिसला चेंडू निघून जातोय चेंडू आडवेपर्यंत एक धाव पूर्ण होते एका धावेने धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 11 व्यासपीठावर आमंत्रित पवार साहेब आणि जडिया साहेबांचं उमेदवार नागरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे हार्दिक स्वागत गौतमचा पुढील चेंडू सुंदर गोलंदाजी मिळेल गौतमांची कव्हरच्या दिशेने मारल्या फटका नक्कीच या चेंडूवर 4 धावा मिळतात क्षेत्ररक्षण ए पर्यंत चेंडू आडवेपर्यंत 2 धावा 3 धावेसाठी धावतात 3 धावा गेला तरी तिकडे ओव्हर थ्रोचा फायदा परंतु नाही रन आउटच्या रूपाने एक फलंदाज बाद होतोय नवघर मास्टर संघाचा धाव संख्या पोहोचते ती एक गडी बाद 14 धावा चित्तरंजन गेलेले आहेत आता फलंदाजासाठी मैदानात जोडले अष्टपैलू खेळाडू आहेत चित्तरंजन प्रवीण गरत काय कुठे आहात काय पाहिजे पूर्वेश गरत मला गेलेत का काय असं वाटते बघा कुठे आमंत्रण आहे का नवघर मास्टर संघाची 2 षटकार नाही दुसरं षटक चालू आहे धाव संख्या झाली 1 गडी बाद 14 धावा दुसरं षटक मैदानात चालू आहे दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू आणि समोर येते चित्तरंजन 5वा चेंडू प्रवीण घरात बघतात बघा तुम्हाला सुंदर सुंदर चेंडू निर्धाव जातोय समजत नाही चेंडू कसा खेळायचा चित्तरंजन चेंडू निर्धाव जातोय धावसंख्या थांबलेली 14 वरती जर एका नारंगी हा संघ मजबूत संघ आहे त्यांच्या संघावर टिकवायचा असेल तर 60-70 तरी धावा करायला पाहिजेत नवघर मास्टर संघाला सुंदर थोडा अष्टमच्या बाहेर निघतो चेंडू पंचांचा इशारा होतोय अवांतर धाव संख्येचा वाईटचा इशारा होतोय वाईटने धाव संख्या वाढते धाव संख्या होते 15 वरती पाच षटकांचा सामना असणार आहे कमीत कमी 60-70 तरी धावा या मैदानावर हव्या आहेत त्या सामना आपल्याला समोर संघाची फाईट करायची असेल तर ह्या धावा पाहिजे कारण नारंगी संघ एक मजबूत संघ आहे एका ठाणे जिल्ह्यातील एक पालघर जिल्ह्यातील संघ आहे सुंदर चेंडू मनावर चेंडू थोडा उचली घेतोय बॅटला मोठं घेऊन फलंदाज बाद होतोय षटक संपतोय जेवायला गेलेत 2 गडी बाद 15 धावा 2 षटका खेळ नवघर मास्टर संघ ज्या ज्या ग्रामस्थांनी पाहुणे महिलांना सहकार्य केले त्या सर्वांचा उमेदवार नागरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था शतशः आभार व्यक्त करते श्री सचिन हरेश्वर गरज श्री विवेक कृष्णा पाटील नरेश कृष्णा पाटील ॲडव्होकेट भरत कृष्णा पाटील सोनल शिंदे देवानंद पांडुरंग पाटील साई ग्रुप केसरीनाथ आत्माराम पाटील मनोज भालचंद्र घरत चुनीलाल दुर्गाजी लोहार हमीद जलील शेख श्रवण यादव अमोल डेकोरचे प्रोप्रायटर संजय पाटील संदेश रामभाऊ पाटील मधुकर भोईल
प्रवीण पंढरीनाथ गत, वायडी परिवार, प्रवीण गजानन गरज, शुभम जलतर्फे सिद्धेश पाटील, कल्पक कृष्णा पाटील, धनंजय मनोहर पाटील, ओमकार टूर अँड ट्रॅव्हल्स तर्फे भरत रामभाऊ पाटील, धीरेन हरेश गरज आणि परिवार, दिनेश काशीनाथ पाटील. वेलकम वेलकम. आगरी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार जे महेशजी मांगेळे यांचं आगमन होते. वेलकम महेशजी, आपलं खूप खूप स्वागत करतोय. या आपण या आणि स्थानपन्न व्हा. वेलकम महेशजी. सुंदर चेंडू आणि सुंदर फटका, आरपार सीमापार, तडीपार आणि षटकार. पंचांचा इशारा आशीर्वादांचा आणि 7 धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 21 वरती. पुरेपूर चेंडूचा समाचार घेतला येतो धनराज यांनी. मला पण पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय 6 धाब्याने. पहिल्या चेंडूवर 6 धावा मारतात ते म्हणजे धनराज. दुसरा चेंडू प्रवीण यांचा. सुंदर चेंडू मला सुंदर चेंडू. थोडं वाईट विचार होतो, ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय चेंडू आणि वाईटचा इशारा होतोय. प्रवीण गावड सारखा 50 सारखा एक जाणकार गोलंदाज गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर एक वाईट चेंडू टाकतात. आता मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू निर्धाव निघतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 22. तिसरं षटक मैदानात चालू आहे आणि प्रवीण गावड तिसरं षटक हाताळतायत. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. चेंडू खाली राहतोय, बॅटला स्पर्श होतोय, चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडू वाईट टाकल्यानंतर 2 चेंडू बरोबर टाकतात आणि निर्धाव चेंडू टाकतात. कारण जाणकार गोलंदाज आहेत नारंगी मास्टर संघाचे. अष्टपैलू खेळाडू आहेत प्रवीण गावड. सल्ला मसलत केली जाते. 2 चेंडू निर्धाव केले. तिसरा चेंडू कसा मारायचा याच्यावर सल्ला मसलत केली नवगण मास्टर संघाने. पाहूया चेंडू पन्ना गावडांचा. सुंदर चेंडू सुंदर चेंडू. थोडा अष्टमच्या पुन्हा बाहेर निघतोय. पंचांचा इशारा होतोय, वाईटचा इशारा होतोय. अवंत धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 23 वरती. सुंदर फटका मारला. पाहू झेलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल घेईल का? नाही नाही, अडवण्याचा प्रयत्न केला. सुंदर क्षेत्ररक्षण केलं. तिथे संघासाठी चौकार असणार होता परंतु 2 धावा बचत केल्यात आपल्या संघासाठी आणि 2 धावाने धावसंख्या पोहोचते ती 25 वरती. तिसरा षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या झाली 2 गडी बाद 25 धावा. नवगण मास्टरांचा सुंदर चेंडू मला स्लोवर पद्धतीने टाकला. चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. कुठली धाव नाही. षटकातील शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील पाहूया या चेंडूवर काय करामत होते. सुंदर चेंडू. पाय समजत नाही पुढे चेंडू पुढे जाऊन मारू की मागे येऊन मारू, काय त्याच्यामुळे गाडी निघून जाते आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या थांबले. धावसंख्या झाली ती 25. योगेश येतात. चौथं षटक हाताळतात. सर्व संघाला खेळाडू विनंती, गाडशिवाय खेळू नका, गाड घालूनच खेळा. कारण चेंडू कुठूनही उचली घेतोय किंवा खाली राहतोय का त्याच्यामुळे थोड्या सेफ्टीसाठी आपण गाड घालूनच खेळायचं आहे. सर्वांना विनंती असेल. क्षेत्ररक्षण सुद्धा गाड घालून केलं तरी चालेल.
कारण एक चूक आपल्याला माग पडू शकते, म्हणून थोडासा सेफ राहा. चौथा षटक नारंगी मास्टर तर्फे घेऊन येतात ते म्हणजे योगेश आणि त्या समोर जातील ते कुमार. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत कुमार. चौथा षटक योगेश घेऊन येतात कुमारसाठी. आतापर्यंत धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 25, 2 गडी बाद. अकोटब्यात चेंडू एक धाव, एका धावने धावसंख्या असते 26 वरती. उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे ज्या ज्या देणगीदारांनी ज्या ज्याने आम्हाला सहकार्य केले सर्वांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. योगेश यांचा पुढील चेंडू समोर जातील ते धनराज. धनराज आपले अजूनपर्यंत स्ट्राईकला गेलेले बॅट्समन आहेत आणि अजून टिकून आहेत, संघासाठी चांगलं योगदान देत आहेत. योगेश यांचा पुढील चेंडू लेगच्या दिशेने मारला फटका. पाहूया एक धाव घेतात, चेंडू अडवूया पण 2 धावा घेतात का कसे नाही. गचाल क्षेत्ररक्षण होते, 2 धावा पूर्ण का तिसऱ्या धावेने येतात का बाहेरचा आहे नाही. थांबलेले आहेत 2 धावे समाधान मागत. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 28 वरती. हाणामारी करावी लागेल जर आपल्या नारंगी समोर मोठा आव्हान ठेवायचं असेल तर 60 धावांनी तरी टार्गेट द्यायला पाहिजे नारंगी संघाला. सुंदर फटका मला एक्स्ट्रा कव्हर दिशे मला फटका नक्कीच क्षेत्ररक्षण चेंडू आडी पण नाही. थोडस चेंडू चकावतोय आणि आतमध्येच राहतोय चेंडू, 4 पण जात नाही आणि 2च धावा मिळतात. चेंडू इकडून तिकडून नाचतोय आणि 2 धावे धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 30 धावा, 2 गडी बाद. चौथा षटक मैदानात चालू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील योगेश. योगेश यांचा पुढील चेंडू समोर जातील ते धनराज. सुंदर हवेत चेंडू आहे, पवळ्या झेल होतोय का 50 सारखा खलंदाज याच्या खाली चेंडूच्या आणि सोडणार नाही शंका नाही आणि गडी बाद होतोय तो म्हणजे नवघर मास्टर संघ. आमच्यात उपस्थित आहेत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार सन्माननीय श्री महेश मांगिलाजी. मी अध्यक्षांना विनंती करतोय की आपण त्याचा सन्मान सत्कार करावा. आमचे प्रमुख अतिथी आहेत उमेदवार आगरी मास्टर्स क्रीडा सामाजिक संस्थेतर्फे सन्माननीय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार सन्माननीय श्री महेश मांगिला साहेब आमच्यात उपस्थित त्यांना सन्मान सत्कार करतील. मी दिनेश पटेल यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करावं. सुंदर फटका मला शॉर्ट मारला नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर उमेदवार गावात उमेदा गावामध्ये जातोय आणि 6 धावा. आक्रमक पवित्र घेतोय तो उमेश यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार मारतात. योगेश यांचा पुढील चेंडू आक्रमक पवित्रा गेलाय तो लेग स्टंप थोडा बाहेर निघतोय. पंचांचा इशारा होतोय वाईटचा. अवांतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 37 वरती.
योगेशाचा पुढील चेंडू सुंदर फटका बावया झेल होईल का आणि पुन्हा षटकार हॅट्रिक वर आहेत षटकाराच्या दोन षटकार माहिती हॅट्रिक वर आहेतच हॅलो आमच्यात उपस्थित आहेत व्यासपीठावर सन्मान्य श्री रमेश जेडिया साहेब यांचा सुद्धा आपण सन्मान सत्कार करावा मी अध्यक्षाला विनंती करतोय की रमेश जेडिया साहेबांचा आपण सन्मान सत्कार करावा स्कोर झालेला आहे आतापर्यंत 43 धावा झालेल्या आहेत नवगाव मास्टर संघाचं आणि शेवटचं षटक असणार आहे 43 धावा आतापर्यंत फळकावल्या आहेत थोडासा रन आक्रमक होता उमेश यांनी धावसंख्येला गती दिली उमेश यांनी सुंदर फटका भावया अवैध चेंडू आहे 50 सारखा गोलंदाज येतोय क्षेत्राच्या काय नाही चेंडू आडव्यापर्यंत एक धाव पूर्ण करतात एका धावावर समाधान मानतात धावसंख्या पोहोचते 44 वरती किशोर शेवटच्या सगळ्या दुसरा चेंडू घेऊन येतात हॅट्रिक वर आहेत उमेश जर तिसरा षटकार मारू शकतात का पाहूया दोन चेंडू खेळले तर दोन चेंडू मध्ये दोन षटकार खेळले आहेत हॅट्रिक आहेत पाहूया हा सुद्धा होऊ शकेल का षटकार येस आणि हॅट्रिक षटकार घेतलेला आहे खूप खूप अभिनंदन उमेश आपला संघाला धावसंख्या पोहोचते अर्धशतक साजरे होते 50 धावा झालेल्या आहेत संघाच्या नवगाव मास्टर संघ उमेश यांच्या आपल्यातून फलंदाजी आता बाबा 3 षटकार मारत आहेत अजूनही या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत धावाची गती वाढवण्याचं काम परफेक्ट काम उमेश याने केलं नवगाव मास्टर संघातर्फे ज्या धावांची गरज होती धावसंख्येला आकार दिलाय तो उमेश यांनी चांगल्या स्थितीत आणलेला नवगाव मास्टर संघाला आतापर्यंत 50 धावा झाल्या आहेत आणि 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडू मध्ये किती धावा जमत आहेत नवगाव मास्टर संघ बघायचा आपल्याला अकोटव्या चेंडू मारा चेंडू एक धाव पूर्ण करत एक धाव घेत आहेत दुसऱ्या धाव धावतायत आणि 2 धावा पूर्ण करतायत मला वाटतं दोन्ही फलंदाज 2 धावा धावसंख्या पोहोचते 52 वरती पुढचा चेंडू किशोर यांचा समोर जातात उमेश हिट मारण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केले 2 धाव धावतील का येस नक्की धावणारच आहेत कारण तो चेंडू कमी आहेत आणि 2 धावा उमेशला स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे उमेशने आक्रमक कोयता घेतलाय म्हणून त्यांना स्ट्राईक देत आहेत धावसंख्या वाढतात धावसंख्या वरती 54 वरती 3 गडी बाद 54 धावा नवगाव मास्टर संघ शेवटचे 2 चेंडू किशोर उमेश सुंदर चेंडू म्हणावा चेंडू सुंदर जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय नक्कीच बॅटला स्पर्श जर असता तर गेला तर षटकार परंतु चकवतोय चेंडू निर्धाव जातोय धावसंख्या 54 अजून शेवटचा चेंडू बाकी आहे नक्कीच सुंदर थोडासा व्हेरायटी दिली गोलंदाजी चकवलं फलंदाजाला बाद होत आहेत उमेश चांगली गोलंदाजी करून आणि धाव संख्या 54-55 धावांचं लक्ष दिलंय ते नारंगी संघाला पहिला मॅच कोणते झाले पहिली ओला वर्सेस मोरवा हॅलो धन्यवाद विजय धन्यवाद गावकरे जे कोण संघ खेळून झाले असतील ज्या कोणाला भूक लागली असेल ज्या कोणाचे पोटन कावलं ओरडत असतील त्यांना प्रत्येकाला सांगतो
मास्टर संघाचे कर्णधार आणि मोरवा मास्टर संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. अमित पाटील बघा पंच काय सांगतात तर लक्ष द्या. लाईन थोडीशी आखून घ्या. नवीन नवीन लाईन लाईन बघ जरा. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला दोन्ही संघ नायक ओवळा संघ नायक आणि मोरवा संघ नायक. चला हॅलो ओला मास्टर्स आणि आर के मोरवा आले आले. मी अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार मैजी मांगेले सरांना विनंती करते की टास्क बॉक्स मध्ये यायचं आहे. पण चला या दोन्ही संघ दुसरा मॅच खेळायला येतात. दोन्ही संघांसाठी सूचना हा सामना 4 षटकांचा असणार आहे याची नोंद घ्यायची आपण. मोरवा आणि ओवला. चला दोघांनी या बाबांना. चला दुपारचा पारा चढलाय. ऊन कवरं पडते बघा. ऊन नसतं आग हो किती आग ना. आता मॅच कोणची आहे तर दुसरं राऊंड सुरुवात होणार आहे ते मोरवा न ओवला. आला आला आपला भगवान देव आहे. सामाजिक सुद्धा इकडे आलेले आहेत. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. भगवान भाऊ लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. अरे अरे हिरो दिसायलाच पाहिजे. सगळीच माणसं हिरो. बॅट आणि बॉल ना आता काय योगायोग जुळलाय बघा. दोन संघ पण दोन आपले अग्रगणी समाज सामाजिक संस्थेचे 2 पदाधिकारी टॉस उडवला ना. 2 याच्यावर निशाणे पण आहे. बॅट न बॉल बघूया कोण. चला ओवला संघ बोलते. उर्विला टॉस वाला का सुपर बॅट का बॉल न बॉल बॉल आलाय. कोण बॉल आला. कोणी काय घेतले बोला. चला क्षेत्ररक्षण घेतले. चला चला धन्यवाद धन्यवाद. चला हा वरती वरतीच रेवायला पाहिजे बाबांनो. ऊन अवर पडले का बघायला नको. ऊन अवर पडले ना का बाबा 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 नुसती आग हो किती. आगरी लोकांच्या भाषेचा री काढला का आग रेते न. ती आग आपल्याला बॅट न बॉल शी ओकायची आहे ना. मॅच मध्ये रंगत येणार आहे. संगत येणार आहे ना. पंगत नक्कीच बसणार आहे. मी जातो भरत पाटील यांच्याकडे. धन्यवाद. अग्रकोळी समाज सामाजिक संस्थे सचिव सन्माननीय भगवान पाटील इथे यांचं इथे आगमन झालं आहे. आणि आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. सुवर्ण कर्करा योग आहे. उमयमान नगरमध्ये आले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. 18 वर्ष पूर्ण त्यांच्या लग्नाला. 8 1 आणि 8 18 वर्ष दादाचे लग्न झालेत. आणि आज बरं 18 वर्ष म्हणजे 18 वर्ष झाली भगवान भाऊच्या लग्नाला. भगवान भाऊ 18व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पोचले ना शुभेच्छा. शुभेच्छा पोचायलाच पाहिजे. शुभेच्छानी पोचले तर कसं व्हायचं. ते आता घालतोच टोपी तुम्हाला. अशी टोपी नाही घाला. मानाची टोपी घालतो तुम्हाला मी. हॅलो हॅलो कोणाचा एक मोबाईल आपल्याकडे आलेला आहे. कोणाचा असेल तर मोबाईल आपली ओळख पकडून घेऊन जायचे. मोबाईल कोणाचा हरवलाय. मोबाईल आमच्याकडे भेटलेला आहे. त्यावेळी आमचा खेळाडू कक्षामध्ये जो मोबाईल होता कोणाचा आहे बघा जरा. ना ओके ओके आहे आमच्याकडे. फोन द्या. हॅलो आणि आत्ताच चॅम्पियन ट्रॉफी ला सुरुवात फायनलचा दिवस आहे आज. आणि न्यूझीलंड संघ नाणेफेक जिंकला आहे. प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. चला आमचे अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सर्वांचे लाडके प्रेमळ व्यक्तिमत्व त्याच्या नावातच देव आहे असे भगवान पाटील आमच्या उमेलमान गावामध्ये आमंत्रित आहेत. त्यांचा आम्ही सन्मान सत्कार करतोय. मी मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की भगवान पाटील साहेबांचा आपण सन्मान सत्कार करावा आणि त्यांना लग्नाच्या शुभेच्छा सुद्धा द्या. लग्न वाढदिवसाच्या लग्न परत नाही करू भगवान भाऊ.
वर्धन साहेब राहिले ते काय मला बोलतो बघ उद्या मी कसा येतो ते बघा आज घोड्यावरच उभा आणि घोड्यावर बसवा बसत्यानं खूप खूप प्रवीण प्रवीण असेल आणि किशोर नारंगी मास्टर तर मैदानात उतरले जोडी प्रवीण पन्ना आणि किशोर पाटील बॉल घे तो मुकेश मुकेश तो बॉल घे ना किती धावांचं टार्गेट 55 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे ते नारंगी मास्टर संघाला 55 ठीक मान आणि नवगर मास्टर संघा भाऊ किती धाव मध्ये रोखण्याचा प्रयत्न करतात दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत दोघांचे धागेदोरे एकमेकाला माहिती आहेत आणि याचा पुरेपूर फायदा पन्नासारखा एका जाणकार खेळाडू घेणार नाही यात शंका नाही एक नावाजलेला खेळाडू आहे वसई तालुक्यातील प्रवीण गावण उर्फ पन्ना आणि गोलंदाजीसाठी येतात नवगर मास्टर तर्फे महेश बालकुम समाज कर्णधार कैलास भोईर आणि सन्माननीय संतोष भोये साहेब आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथं आलात आपली मॅच सुद्धा नसून सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात तर तुमचा आम्ही खूप खूप आभार मानतोय आणि ड्रॉ मंगळवारी मीटिंग ठेवले तेव्हा ड्रॉ पडतील असं सांगितलं होतं की इथे ड्रॉ पडणार होते परंतु ते रद्द झालेलं आहे आणि ते राही ते मला वाटतं ड्रॉ पडणार आहेत मंगळवारी याची सर्व संघाने नोंद घ्यायची पहिल्या गाडी बाद होतोय नारंगी संघाचा महत्वाचा फलंदाज 50 गाडी बाद होतोय एका मोठं संकट म्हणावं लागेल नारंगी संघावर धन्यवाद कैलास भाऊ संतोष भोईर साहेब आपण आलात आमच्या या कार्यक्रमात 4 चांद चालू आहेत त्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद पहिल्या चेंडूवर गडी बघतोय 50 सारखा चांगला मोळा टिकलेला आहे नवगर मास्टर संघानं एक गडी बाद दुसरा गंगाधर दुसऱ्या विकेटसाठी अवैध चेंडू हा झेल होईल का नाही थोडस लांब चेंडू आहे एक धाव पूर्ण केले आहेत थांबवतात बस एक धाव आपण करूया नंतर बघूया एक धाव समाधान म्हणतात संघाचं खातं खोल जाते एक गडी बाद एक धावा नारंगी मास्टर संघाची किशन आहे आणि माझ्या झेल होते का नाही झेल सुटला जातो सुंदर झेल होता जर नक्कीच दबावला असता हा गडी जर कॅच पकडला असता तर नारंगी समोर दबावला असता कारण किशोर सारखा फलंदाज कॅच सोडलेला आहे नक्कीच हा कॅच जर घेतला असता तर दबाव नारंगी संघाला आला असता आणि एक धावेने धावसंख्या पोहोचते 2 वरती एक गडी बाद 2 धावा नारंगी मास्टर संघा 55 धावांचा पाठलाग करताना मारलेला फडकाभाऊ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू नाही सीमा पार धाडलेला चेंडू आणि षटकार आशीर्वाद देतात पंच षटकार धावसंख्या उचली घेते धावसंख्या पोहोचते 8 वरती
पुढील चेंडू सुंदर षटकार खेचलेला आहे. सुंदर चेंडू म्हणाला. चेंडू निर्धाव जातोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हुकतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या झाली तिथे 8. अजूनही या षटकाचा मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 8 धावा खर्च केले आहेत महेश यांनी. हा शेवटचा चेंडू आहे त्याच्या षटकातील. थोडा बाहेर निघतो. पंचांचा इशारा होतोय वाईटचा. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या 9. बोनस मिळते 1 नारंगी मास्टर संघाला. नक्कीच तीव्र क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणाले तेवढ्या जोरात फेकी केलेली आहे. आणि 2 धाव होत्या. मला वाटतं 2 धाव झाल्या असत्या पण एकच धाव घेतात आणि धावसंख्या पोहोचते 10 वरती. नक्कीच 2 धावा घेतल्या असत्या तर एक चांगला सरासरी झाली असते. 11 धावांची जर सरासरी होती 11चीच बरोबर तुम्हाला. आणि 10 धावा षटक संपतय. 1 गडी बाद 10 धावा नारंगी मास्टर. जर घाई करायची आहे. फायनलचे सामने सुद्धा खिलवायचे आहेत. सर्व खेळाडू संघाने आम्हाला सहकार्य करायचे आहे. यापुढे सामने असतील 4 षटकांचे राहतील. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि दुसरा षटक हाताळतात हितेश. लवकर मास्टर संघातर्फे दुसरं षटक हाताळतात हितेश. धावा झाल्यात 1 षटकार 1 बाद 10 धावा. हितेश समोर जातील. बॅट चिकट घेऊन येतो. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 11. चेंडू वाईटचा इशारा होतो. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 12. युट्यूब आपला लाईव्हला आवाज येत नाही. जर नोंद घ्या. आवाज बरोबर येत नाही. चांगलं होतं. आता जरा बघा काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे का. इथे शब्द पुढील चेंडू म्हटलं गडी बाद होतोय. स्टंपिंग केलं जातंय. 2 गडी बाद होतात नवगर मास्टर संघाच्या. हा नारंगी मास्टर संघाच्या. युट्यूब बरोबर नोंद घ्या. आवाज बरोबर येत नाही. आता गेले संतोष एक आक्रमक बॅट्समन आहेत नारंगी मास्टर संघाचे. आणि आक्रमक प्रयत्न घ्यावाच लागेल तुम्हाला. कारण 55 धावांचं लक्ष आहे तुमच्या पुढे आणि हाणामारी करावी लागणार आहे. हितेश यांचा पुढील चेंडू. सोळा संतोष
जोरदार प्रहार केलाय चेंडूवरती एकदा पूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण होते. नक्की जर बॉल सटकला हातातून तर 4 धावा मिळाल्या असत्या. ते 2 धावा पूर्ण करतात नारंगी मास्टर संघ. धावसंख्या वरती, धावसंख्या पोचते 14 वरती. पावळे षटकार होईल. हवेच्या जोरावर षटकार मारला, कोयता शॉट मारलेला आणि 6 धावा मिळतात त्या नारंगी मास्टर संघाला. थोडीशी सुधारणा झाली आवाजामध्ये असा प्रेक्षकांचा आम्हाला फोन आलेला आहे युट्यूब वाले. होमकर टूर अँड ट्रॅव्हल्सचे पार्टनर अंकित पाटील इथे आलेले आहेत. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय. या अंकित पाटील. धावसंख्या पोहोचते 20 वरती. चांगला आक्रमक पवित्रा गेला तो संतोष. म्हणजे संतोष एक अष्टपैलू खेळाडू आहे. एखादी सामना जिंकायची ताकद त्यांच्या मनगटात आहे आणि त्याच पद्धतीने चाललेले आहेत, त्या दिशेने ते चाललेले आहेत. आणि अशीच जर हाणामारी केली तर नक्कीच नारंगी मास्टर या सामन्यामध्ये विजय होईल. आणि याला थांबवायचा असेल तर नवगर मास्टर संघाला थोडीशी रणनीती आखावी लागेल काहीतरी. रणप चुकतोय इथे. त्यांचा पुढील चेंडू समोर जातील ते संतोष. आतापर्यंत 20 धावा झाल्या त्या नारंगी मास्टर संघाच्या. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. नक्कीच जर बॅटला लागला नसता तर हा वाईट चेंडू घोषित केला असता पंचाने. बॅटरी कडे 2 धावा मिळतात. आणि जर हा बॉल जर सोडला असता तर मला चौकार सुद्धा गेला असता. वाईट चेंडू पण 5 धावा मिळाल्या असत्या. कारण खेळाडू होता, लेग स्टंपच्या बाहेर जर चेंडू होता नक्कीच चौकार गेला असता. आणि धावा झाल्यात 22 या षटकातील. आता शेवटचा चेंडू बाकी आहे. संतोष खेळतात शेवटचा चेंडू. अकुट चेंडू क्रॉस द बॅट खेळतायत आणि जातो चेंडू मला अडवला जातो. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. संडू चकवतोय. 2 धावा पूर्ण के तिसरे धावे धावतील का नाही. 2 धावे समाधान मानतील. 2 धावे धावसंख्या उसली घेते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 वरती. 2 षटकार केले. धावसंख्या 24. वन डीजे. तिसरं षटक कुमार घेऊन येतोय. कुमार आणि समोर गंगाधर. गंगाधर जर म्हटलं तर त्या वेळेचं नेहमी पालन करत असतात. कुठेही सामना असू दे, त्यांची मॅच किती वेळ असू दे, 9-10 वाजता मैदानात हजर राहतात गंगाधर. वाट बघत नाही. सुंदर चेंडू खाली तो चेंडू समजत नाही. मारण्याचा प्रयत्न नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 वरती. 55 धावांचा
पाठलाग करताना नारंगी बट संघ 24 धावा. फुलटच चेंडू पॉईंटच्या दिशेने मला चेंडू एकदा पूर्ण होतात. सुंदर क्षेत्ररक्षण होते. एका धाव समाधान कारण माहिती आता संतोषला स्ट्राईक घ्यायचा आहे कारण संतोष सारखा एक कष्टपेड खेळाडू मैदानावर उभा आहे आणि पुरेपूर फायदा घेणार जिंकायचा असेल तर हाणामारी करतील संतोष म्हणून त्यांना स्ट्राईक रोटेट करतात. गंगाधरला माहिती आहे आपण काय करायला पाहिजे आणि तेच केलं गंगाधरने स्ट्राईक संतोषला दिलेला आहे. सुंदर चेंडू चेंडू निघून जातोय. निर्धाव पंचवीस धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. अजून 30 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चेंडू मला वाटतं 15 चेंडूचा खेळ झालेला आहे. 15 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या नारंगी मास्टर संघाला. सुंदर चेंडू लाडकपे चेंडू दोन्ही स्टाईलने खेळायचा फटका पाहूया. एकदा पूर्ण करत दुसऱ्या धावत आहेत गंगाधर आणि 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचते 27 वरती. सुंदर चेंडू मला याकडे लागला चेंडू फसवा चेंडू म्हणतात त्याला. कुमार यांचा पुढील चेंडू समोर जातील ते संतोष. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय कारण संतोष आक्रमक बॅट्समन आहे. थोडीशी रणनीती आखावीच लागेल. संतोषला रोखायचं असेल तर थोडीशी रणनीती आखतात नवगड मास्टर संघ. पॉईंटच्या दिशेने मारला फटका. एक धावसाठी धावत आहेत दुसऱ्यासाठी नक्कीच 2 धावा घेतील. सुंदर क्षेत्ररक्षण येईपर्यंत 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावाने धावसंख्या पोहोचते म्हणजे 29 वरती. या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. या षटकाचा शेवटचा चेंडू धावसंख्या झाला 29. 2 गडी बाद 29 धावा नारंगी मास्टर संघ. हो काय बोल टाकलेला आहे. समजला चेंडू संतोष याला आणि दांडी गोळ होते आणि गडी बाद संतोष सारखा एक चांगला मोरा टिपला जातोय. विजय बारा 12 चेंडू 26 धावांची गरज नारंगी मास्टर संघाला जिंकण्यासाठी. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. हाणामारी करावी लागेल. 13 सरासरी खेळायचे 26 धावा पाहिजेत 2 षटकामध्ये. 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू. धावसंख्या झालेली आहे 29. योगेश संतोषच्या जागेवर त्याला योगेश हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहेत. योगेश चला उशीर करू नका जरा घाई करा. फायनल सामना आपला खेळवायचा आहे त्याच्यामुळे आम्हाला सहकार्य करावं. आउट करायच्या नादात बॉल ओव्हर थ्रो होतोय. 1 धाव मिळतोय बाईच्या रूपाने आणि स्ट्राईक मिळते ती योगेश याला. चेंडू निर्धाव होता. धावा अडवायला पाहिजे धाव रोखवायला पाहिजे कारण 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एक धाव महत्वाची आहे बाईच. एक धाव महत्वाची आहे.
ही धावा रोखायला पाहिजे तर नवगल मास्टर संघाने जर आपला विजय संपादन करायचा असेल तर या सामन्यामध्ये एक एक धाव फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. त्याचं महत्व जरा कळलं तर नक्कीच विजय संपादन करतील. राजू यांचा पुढील चेंडू. एक नावाजलेले अष्टपैलू गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू राजू. सुंदर चेंडू म्हणाला, सुंदर चेंडू म्हणावा लागेल. एक नावाजलेले गोलंदाज नवगावमध्ये एक दरारा ज्या खेळाडूचा आहे ते म्हणजे राजू पाटील. षटकातील तिसरा चेंडू. सेट डमा फटका पावला. गोलंदाज क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपतोय आणि मोरा बाद होतोय योगेश सरकार. कमाल डीजे. तुम्ही खेळू दिनेश. हो दिनेश आपल्या संघासाठी काय योगदान करतोय. धाव संख्या झाली आहे ती 30. अजूनही 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चेंडू बाकी आहेत ते 9. विकेट गेले आहेत त्या 4. नवगल मास्टर्स 4 विकेट गमावलेले आहेत आणि आता नारंगी मास्टर्स 4 विकेट गमावलेले आहेत. म्हणजे सेम सेम झालेले आहेत. राजू पाटील पुढे चेंडू पसवतात चेंडू निर्धार जातो, समजत नाही. एक नावाजलेले गोलंदाज नवगाव मास्टर संघाचे ज्याच्या नावाचा दरार आहे नवगाव मध्ये असे खतरनाक गोलंदाज आहेत राजू पाटील. फुलटच चेंडू दुर्गा मारल्या पाऊल क्षेत्ररक्षक येतो त्या चेंडूच्या खाली तिथपर्यंत 2 धावा पूर्ण करतील. 2 धाव धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते त्या 32 वरती. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया आक्रमक फटका मारलाय क्षेत्र येतोय चेंडू खाली. चेंडू अडवला जाईपर्यंत 2 धाव पूर्ण करतात. तिसऱ्या धावी धावतील का नाही. 2 धाव पूर्ण करत धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 34. 6 चेंडू 21 धावांची गरज जिंकण्यासाठी नारंगी मास्टर संघाला. हॅलो जरा घाई करा नवगर मास्टर. भरपूर कार्यक्रम बाकी आहेत आणि फायनलचा दिवस आहे. वेळ वाया घालवू नका. आम्हाला सहकार्य करा. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. सहा चेंडू 21 धावांची गरज. 3 मोठे फटके खेळायचे आहेत. 6 चेंडू 21 धावा. गोलंदाज येतोय तो राजेश. जोरदार मारण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा होतोय. आणि बाद कोण होतो तर दिनेश. वाईटचा इशारा. 1+1 धावा. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढलेली आहे 36.
37 धावा झालेल्या आहेत. 36 धावा झालेल्या आहेत. मला वाटलं त्या गंगाधरला माहित होतं का दिनेशला स्ट्राईक द्यायचा होता म्हणून स्ट्राईक रोटेट त्यांनी केला नाही, कारण दिनेश फटके मारू शकतात आणि गंगाधर आपले थकलेले आहेत. पुढील फलंदाज रमेश. वाईट चेंडू होता. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजे ते 19. 19 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. रमेश आलेले आहेत नवीन खेळाडू. 1 मिनिट काहीतरी डेड बॉल घोषित करतात. नाही लक्ष द्या गोलंदाज फलंदाज बरं पाहिजे. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. काय होती 6 चेंडूने 19 धावा. क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं पाटील साहेब. क्रिकेट मध्ये जर तर बघा सुंदर क्षेत्ररक्षण होते तो 2 धावा पूर्ण करतात, पण क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू शकत नाही पाटील. नक्की नक्की. काल आपण पांडूचा संघ खेळताना बघितलं काय त्याने धावा केल्या बघितलं ना. 41 धावा केल्या. 2 षटकामध्ये 41 धावा केल्या होत्या. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. जर तरचा खेळ आहे. क्रिकेट आहे. बघूया आता काय नारंगी क्रिकेट नारंगी संघ बघूया काय आता ड्रायव्हिंग सीटवर आहे तर नारंगी संघ नाही नवगर संघ आणि लगा 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 एक जबरदस्त असा षटकार वाजवडीचे. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. बरं बघितलं ना काय बरं जरा तापवायला पाहिजे ते मॅच आणि बघितलं तर नारंगीचे संघाला काय नव चैतन्य आलं या षटकाराने. 4 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. नारंगी सर एक मेजबान आहे तिकडे, त्यांना पण ते काहीतरी तळ्यात मत होते की काय तिकडे जाऊ का इकडे जाऊ. 11 पाहिजेत. माफ करा 11 धावा पाहिजेत. 11 ना बकरा. अगदी लोकांच्या बघितलं तर बकरा कापायला लागते. 11 धावसंख्या आली का मला बकऱ्याची पक्की आठवण येते, कारण हल्दीला तो बकरा नसल्यानंतर मजा येईनी. अरे विचारतो पहिल्याच कडे काय आहे का मकरा आहे का रुचिक. अरे कालच्या विधानसभेने काय झालं बघलं, दारू पिऊन लग्नाला गेला तर दंड होऊ शकते असं विधान परिषदेमध्ये ठराव मांडला गेला. आणि त्या पाजील त्याला पण का लढा वेळ लगा 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 षटकार. पाटील सांगितलं होतं जर तर क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं, कोण कुठे जिंकू शकतो कोण कुठे हारू शकतो, ज्वलंत उदाहरणामध्ये क्रिकेट. थँक्यू डीजे. थांबवतो थोडस. नक्कीच बघा संघटना कुठलीही असू द्या, सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आपला समाज. 1 मिनिट सदस्यांना विनंती असेल मंडळामध्ये जिकडे पाणी संपलं आहे तर पाणी पोहोचवण्याची कृपा करायची सगळ्या सदस्यांना विनंती असेल. मी मला सांगितलं पाणी बघा, पाण्यावर लक्ष ठेवा. उन्हाची तापमान वाढलेलं आहे, जिकडे तिकडे पाणी कमी असेल ते पाणी पोचवा. भरत भाऊ आणि दिनेश भाऊ 40+ क्रिकेटच्या माध्यमातून अनेक संघटना निर्माण झाल्यात. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था असू द्या, आगरी कोळी समाज सेवाभावी संस्था असू द्या, आगरी कोळी समाज सांस्कृतिक क्रीडा मंडळ असू द्या, या अनेक संस्था 40+ क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच आलेल्या आहेत. तरी देखील आपण जर पाहिलं तर कुठेतरी आपण गजूभाऊ पाहिलंय की काही संघटना आपला समाज जोपासतात. त्यामधून एक संघटना म्हणजे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ. हे जरी आपले मंडळ नसलं तरी देखील आज आपल्या मंडळाच्या खेळाडूवर जी परिस्थिती उद्भवली, म्हणजेच मी विषय काढतोय कमलेश पाटील यांचा, त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आहे आणि त्यांच्या उपचारासाठी दिनेश भाऊ त्यांच्या उपचारासाठी शेंडोबा 40+ कासार वडवली यांच्याकडून देखील कमलेश पाटील यांच्या उपचारासाठी 5,000 रुपयाची आर्थिक मदत ही त्यांनी जाहीर केली आहे. त्यांचं नक्कीच कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. वाईटचा इशारा नो बॉलचा इशारा होतोय. बिमार चेंडू टाकला होता आणि धावसंख्या वाढलेली, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 52 होती. आता किती चेंडू? नक्की 3 चेंडू आणि
3 धावांची गरज. बघा कुठे सामना आहे आणि कुठे पोहोचला सामना. नक्कीच भरत भाऊ, आपण सांगली शेंडोबा क्रिकेट क्लब यांनी आपल्या आपल्या प्लेयरसाठी 5,000ची मदत जाहीर केली. आगरी लोकांच्या अशा अनेक संघटना असतील, यांनी आपल्या आगरी समाजाने फक्त एकत्र यायला पाहिजे. आमचा संकल्प तोच आहे भरत भाऊ. आम्ही ते झाड लावले, ते झाडाचा वटवृक्ष झाला पाहिजे, हेच आमचं जबरदस्त चेंडू लाफ खेळतोय, लाल दन 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 करीत जातोय, हा विजय चौकार वाजवडीचे. अभिनंदन अभिनंदन नारंगी संघ.